महत्वाची बातमी, भाजप आमदार जयकुमार गोरेंविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार केल्याचा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप आहे। मायनीमधील हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे। जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हे दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे। दीपक देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 जुलैला सुनावणी होणार आहे। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संतोष, पुरुषांनी कोरोना काळात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो आता सध्या आमदार जयकुमार गोरे यांच्यावर होत आहे। यामध्ये 5 जुलैला उच्च न्यायालयात त्यांची सुनावणी आहे। आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात साधारण 200हून अधिक मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधीचा आरोप केल्याचा मायनी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख हे याचिकाकर्ते यांनी आरोप केलेला आहे। या प्रकरणात 5 जुलैला उच्च न्यायालयात आता सुनावणी होणार आहे। याबाबत त्यांनी 35 जी लोकांची कागदपत्रे देखील या याचिकेमध्ये जोडलेली आहेत आणि याबरोबरच त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर सहभागी आरोपी विरुद्ध देखील तातडीने गुन्हे दाखल करावे अशी सखोल मागणी यामध्ये याचिकेत केली आहे। धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।